नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचा अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 21 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. तर तुम्हाला हे लेक्चर सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचंय. लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि लेक्चर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचे. सुरुवात करूया आजच्या सेशनला. बघा मित्रांनो, आपण कंबाईनसाठी विजेता बॅच सुरू केलेला आहे, जिची फी फक्त 499 रुपये असणार आहे. आणि या बॅचचे शेवटचे काहीतरी 32 का 33 ऍडमिशन जे आहे ती शिल्लक राहिलेली आहे. ठीक आहे, तर त्या मुलांना 499 रुपयामध्ये ऍडमिशन मिळेल. तसंच आपल्या अभ्यास मित्राच्या क्लास नोट्स ज्या तुम्ही परचेस करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं जेवढ्या विषयाच्या नोट्स दाखवल्या तेवढ्या विषयाच्या पीडीएफ मिळणार आहे. आणि मग त्या पीडीएफ तुम्ही झेरॉक्स करू शकता. त्याचबरोबर लवकरच आता आपलं अभ्यास मित्राचं चालू घडामोडीचं 2024-25 इयरबुक लवकरच येणार आहे, ज्यामध्ये 1,500 क्वेश्चन जे आहे आणि त्यांचे एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळणार आहे. यानंतर यशवंत बॅच जी आहे ती आपण सुरू केलेली आहे 4 महिन्यासाठी. तर ती तुम्ही जॉईन करू शकता, ज्यामध्ये टेस्ट सिरीज, त्याचबरोबर जर बघितलं नोट्स इन्क्लूड असणार आहे. यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर चालू घडामोडी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, महाराष्ट्राची ती असे नोट्स मिळतील. त्याचबरोबर कंबाईनसाठी टेस्ट सिरीज आहे. त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅचेस आपण सुरू केलेला आहे. त्याचबरोबर सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन नावाची रिव्हिजन बॅच, रेल्वे भरतीची बॅच आणि पोलीस भरतीची रेकॉर्डेड बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. आणि आजपासून आपण पोलीस भरतीची लाईव्ह बॅच देखील सुरू करत आहोत. त्यासाठी तुम्हाला आपला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, त्यानंतर टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला सुद्धा फॉलो करायचे. टेलिग्रामवर लेक्चरचं नोटिफिकेशन प्लस या लेक्चरची पीडीएफ मिळेल आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतील. सुरुवात करू मग आजच्या लेक्चरला. बघा, आज 21 डिसेंबर तारीख आहे आणि 21 डिसेंबरच्या चालू घडामोडी आज आपण इथं अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला जो पहिला क्वेश्चन आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा, डिसेंबर 2024 मध्ये बायोसायन्स लीडरशिपसाठी जमशेदजी टाटा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर बायोसायन्स, ठीक आहे, बायोसायन्स मध्ये लीडरशिप साठी जमशेदजी टाटा पुरस्कार जो आहे मित्रांनो, तो किरण मुजुमदार शॉ यांना मिळालेला आहे. तर बायोसायन्सशी संबंधित यांची कंपनी आहे बायोकॉन, आणि बायोसायन्स या क्षेत्रामध्ये एकदम उत्कृष्ट काम केल्याबद्दल, ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो बायोलॉजिकल सायन्स, ठीक आहे, तर त्यामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल जमशेदजी टाटा पुरस्काराने किरण मुजुमदार शॉ यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. यानंतर अलीकडचे जे काही महत्वाचे पुरस्कार आहे ते सुद्धा रिवाइज करून घेऊया. रामन मॅग्सेसे पुरस्कार 2024 हायायो मियाझाकी यांना मिळाला. बुकर पुरस्कार समंता हार्वे यांना ऑर्बिटल कादंबरीसाठी. आणि इंटरनॅशनल बुकर पुरस्कार जर बघितलं जेनी एरपेनबेक यांना कायरोस कादंबरीसाठी. यानंतर पुढे जाऊया. मिस युनिव्हर्स 2024 व्हिक्टोरिया केअर थेल्विक जे डेन्मार्कचे, त्यांना बॅलेंडिओर पुरस्कार रोड्री जो स्पेनचा खेळाडू आहे. आणि महिलांमध्ये एताना बोनामाती यांना. डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर नरेंद्र मोदी यांना. ॲबेल पुरस्कार गणित क्षेत्रातील नोबेल म्हणून ओळखला जातो मिशेल टालाग्रँड यांना. फिजी देशाचा सर्वोच्च सन्मान जो आहे कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी द्रौपदी मुर्मू यांना. 2024 नेल्सन मंडेला पुरस्कार निमहास नावाच्या संस्थेला. त्यानंतर जागतिक अंतराळ पुरस्कार चंद्रयान-3च्या मोहिमेला. त्यानंतर 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना. टर्नर पुरस्कार जसलिन कौर यांना. त्यानंतर गयाना आणि डॉमिनिकाचा सर्वोच्च सन्मान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये अट्टम हा बेस्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋषभ शेट्टी कांतारा चित्रपटासाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नित्या मेनन आणि मानसी पारेख. ठीक आहे, लक्षात ठेवायचे एवढ्या गोष्टी. त्यानंतर बघा, दुसरा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, बघा जी काळाची गरज आहे तो क्वेश्चन इथं. 1 जानेवारी 2025 पासून मध्य प्रदेश मधील कोणत्या शहरात भिकाऱ्यांना भिक्षा देणं गुन्हा ठरणार आहे? तर आता काही मुलांना असं वाटतं की जे काही भिकारी असतात तर त्यांना पैसे देणं चांगलं असतं. तर बघा, अलीकडे काय एक समस्या निर्माण झालेली आहे. तर जे काही लोक आहेत ते काय करतात, हॉस्पिटलमधून लहान मुलांची चोरी करतात, त्यांचे हाताला डॅमेज करतात, म्हणजे तोडतात कधी कधी चक्क. आपण जर बघितलं तर डोळे फोडतात आणि त्यांना भीक मागायला लावतात. तर इंदोरची जी महानगरपालिका आहे तर तिने एक जबरदस्त निर्णय घेतलेला आहे. तिने काय केलेलं आहे, तर लहान मुलांना भीक द्यायची नाही, अजिबात भीक द्यायची नाही. म्हणजे आपण जर बघितलं लहान मुलांना कुणीच भीक दिली नाही, तर जे काही असे लोक आहेत जे लहान मुलांचा वापर करून पैसे कमवत आहे भिकेच्या माध्यमातून, तर त्याला कुठेतरी आळा बसेल. तर इंदोर महानगरपालिकेने सुरू केलं, जो लहान मुलांना सुरुवातीला भीक देईल तर त्याला डायरेक्ट त्याच्यावर FIR दाखल केली जाणार आहे आता.
आणि त्याचबरोबर आता इथून पुढे यामध्ये वृद्ध लोकांना सुद्धा समाविष्ट करण्यात आलेले आहे. काही वृद्धांचा सुद्धा फायदा उचलत आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर वृद्ध लोकांना जो भीक देईल आणि लहान मुलांना जो भीक देईल त्यांच्यासाठी इथं काय करण्यात आलेले, त्या व्यक्तींवर डायरेक्ट FIR दाखल केली जाणार आहे. ठीक आहे, तर बघा तुम्हाला काय वाटतं या निर्णयाविषयी, तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता. पण लहान मुलांच्या बाबतीत जर बघितलं हा खूपच चांगला निर्णय झालेला आहे. यानंतर बघा मध्य प्रदेश राज्याविषयी जाणून घेऊया. 1 नोव्हेंबर 1956 स्थापना, भोपाळ राजधानी, मोहन यादव मुख्यमंत्री, मंगूभाई पटेल राज्यपाल, लोकसभेची जागा 29, राज्यसभेच्या 11 आणि विधानसभेच्या 230. मध्य प्रदेशची शेजारी 5 राज्य आहे. आपल्या महाराष्ट्राला सर्वात जास्त सीमा मध्य प्रदेशशी लागून आहे. 8 जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेशला लागते महाराष्ट्राच्या. मग महाराष्ट्रात आहेच, पण गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान सुद्धा महाराष्ट्रासोबत आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन, इटालियन सरकारने कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष झेवियर मायली यांना त्याच्या इटालियन वंशामुळे इटलीचं नागरिकत्व दिलेलं आहे. तर झेवियर मायली बघा अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष आहे आणि ते इटलीच्या वंशाचे, म्हणून त्यांना इटलीने त्यांच्या देशाचं नागरिकत्व दिलेलं आहे. ठीक आहे, तर अशी एक महत्वाची इंटरेस्टिंग अपडेट जी आहे तर ती अलीकडे घडलेली आहे. यानंतर पुढे जाऊया. आता इटली कुठे आहे, तर बघा मित्रांनो इटली तुम्हाला इथं युरोपमध्ये बघायला मिळेल. ठीक आहे, आपण जर बघितलं तर मेडिटेरियन सी जो आहे, ठीक आहे, तर त्या ठिकाणी इटली बघायला मिळेल, युरोपच्या एकदम दक्षिण युरोपमध्ये. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर इटलीचं चलन आहे इटलियन लिरा, राजधानी रोम. त्यानंतर जर बघितलं सर्जिओ मेटालेरा तिथले अध्यक्ष आहे आणि पंतप्रधान आहे, म्हणजे राष्ट्रपती आणि पंतप्रधान आहे जॉर्जिया मेलोनी. तर जॉर्जिया मेलोनी तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. बघा मित्रांनो इटलीमध्ये जगातील सगळ्यात छोटा देश आहे, तुम्हाला एक डॉट दिसत असेल तो आहे व्हॅटिकन सिटी. ठीक आहे, तर व्हॅटिकन सिटी जो जगातील सगळ्यात छोटा देश आहे तो सुद्धा इटलीच्या आतमध्ये. यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, डिसेंबर 2024 मध्ये फिफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर फिफाचा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार विनिसियस ज्युनियर याला मिळाला आहे. तर बघा मित्रांनो ब्राझिलियन खेळाडू आहे ब्राझीलचा विनिसियस ज्युनियर जर बघितला, आणि तो कोणत्या आपण म्हणूया क्लब मार्फत खेळतो, तर रिअल माद्रिद या क्लब मार्फत तो खेळतो. तर ब्राझील देशाकडून आणि रिअल माद्रिद क्लबकडून खेळणारा खेळाडू आहे विनिसियस ज्युनियर. तर त्याला फिफाचा बेस्ट खेळाडूचा पुरस्कार मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर हे पुरस्कार फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी प्रदान केलेले आहे. मग कुणाकुणाला काय काय पुरस्कार मिळाले हे सुद्धा जाणून घेऊया. बघा आपण जर बघितलं सर्वोत्कृष्ट फिफा महिला खेळाडूचा पुरस्कार, आता आपण बघितलं पुरुषाचा विनिसियस ज्युनियर, महिलांमध्ये येताना बोनामाती. त्यानंतर सर्वोत्कृष्ट फिफा महिला गोलकीपरचा पुरस्कार ॲलिसा नेहर युनायटेड स्टेट्सची आहे. आणि सर्वोत्कृष्ट पुरुष गोलकीपरचा पुरस्कार एमेलियानो मार्टिनेज अर्जेंटिनाचा आहे. त्यानंतर पाचवा क्वेश्चन, डिसेंबर 2024 मध्ये मिस इंडिया USA 2024 चा किताब कोणी जिंकला आहे? तर मिस इंडिया USA चा किताब कॅटेलिना सेंड्रानिल हिने जिंकलेला आहे. आपण जर बघितलं तर मूळ चेन्नईमध्ये जन्मलेली आहे कॅटलिना सेंड्रानिल आणि तिला आता मिस इंडिया USA चा किताब जो आहे त्याने सन्मानित करण्यात आलं. मग आता महत्वाचे किताब इथं बघून घेऊया. जसं की 73वी मिस युनिव्हर्स 2024 मध्ये बनली विक्टोरिया थेल्विक. त्यानंतर फेमिना मिस इंडिया बनली निकिता पेरियाल मध्य प्रदेश आहे. मिस युनिव्हर्स बनली 2023 ची शेनिस पॅलासियोस. त्यानंतर जर बघितलं फेमिना मिस इंडिया 2023 होती नंदिनी गुप्ता आणि मिसेस इंडिया 2023 होती ज्योती अरोरा. त्यानंतर 6वा क्वेश्चन, भारत आणि कोणत्या देशाने डिसेंबर 2024 मध्ये स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारावर स्वाक्षरी केलेली आहे? तर स्थलांतराशी संबंधित करारावर भारत आणि मालडोवा या दोन देशांनी स्वाक्षरी केलेली आहे. तर आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं. आता मालडोवा अजून एका गोष्टीमुळे चर्चेमध्ये, कारण तो अलीकडे इंटरनॅशनल सोलार अलायन्स मध्ये त्याने सामील व्हायला मान्यता दिली आहे. तर मालडोवाची राजधानी आहे चिस्नाऊ. त्यानंतर चलन आहे मॉल्डिव्हन लेऊ आणि पंतप्रधान आहे डोरिन रेसेन. त्यानंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हा परीक्षेमध्ये विचारला जाईल मला असं वाटतंय. ठीक आहे, तर त्यामुळं लक्षात द्या. इथं वन नेशन वन इलेक्शन साठी आता वोटिंग झालेले लोकसभेमध्ये आपण जर बघितलं तर खूप जास्त विरोधात वोट पडलेली आहे. ठीक आहे, लोकसभेमध्ये पास झालं बिल पण विरोधात जास्त वोट पडलेले आहे. त्यामुळं तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की वन नेशन वन इलेक्शन साठी जी समिती स्थापन करण्यात आली होती तिचे अध्यक्ष कोण होते? तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे तिचे अध्यक्ष होते.
बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर वन नेशन वन इलेक्शन साठी कोणतं घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलेलं आहे? तर वन नेशन वन इलेक्शन साठी जर बघितलं तर संविधानामध्ये 129वं घटना दुरुस्ती विधेयक जे आहे तर ते मांडलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर लोकसभेत हे विधेयक मंजूर झालेलं आहे. 129वं घटना दुरुस्ती विधेयक इथं मांडण्यात आलेलं आहे. आता बघा मित्रांनो, आपण समितीचे अध्यक्ष बघितलं वन नेशन वन इलेक्शनच्या. अजून काही महत्वाचे अध्यक्ष बघू. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष जे आहे तर ते कोण आहे? सतीश कुमार. स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासलू शेट्टी. न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा. त्यानंतर भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष LIC चे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे अध्यक्ष मनोज जैन. कर्मचारी निवड आयोग स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष S गोपालकृष्णन. दिलीप संघानी हे भारतीय शेतकरी खत सहकारी म्हणजे इफ्कोचे अध्यक्ष आहे. ठीक आहे, यानंतर जर बघितलं तर 8वां क्वेश्चन, भारतातील पहिला स्वदेशी कीटकनाशक बॉडी सूट डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च करण्यात आला. त्याचं नाव काय? तर बघा मित्रांनो, आपण जेव्हा शेतीमध्ये फवारणी वगैरे करतो तर तेव्हा आपण जर बघितलं तर ते आपलं फवारणी वगैरे करतो तर ते किडे वगैरे आपल्या अंगावर येऊन बसतात. ठीक आहे, आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर ते औषध सुद्धा आपल्या अंगाला लागतं. तर अशा केसमध्ये एक असा सूट बनवण्यात आलेला आहे की ज्याला किडे चिटकले की किडे पण मरून जातील आणि आपल्याला पण काही इजा होणार नाही. तर त्या सूटचं नाव आहे किसान कवच. तर भारतातील पहिला स्वदेशी कीटकनाशक बॉडी सूट डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च करण्यात आलं. त्याचं नाव आहे किसान कवच. तर आपण जर बघितलं किसान कवच याचं अनावरण जे आहे तर ते केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी याचं अनावरण जे आहे ते केलेलं आहे. आपण जर बघितलं तर ब्रिक आणि सेफिओ हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांनी मिळून हा तयार केलेला आहे. आपण जर बघितलं तर जेव्हा आपण अशा प्रकारची फवारणी करतो तर बराचसा औषध जे आहे ते आपल्या शरीरात सुद्धा जातं, आपल्याला कुठेतरी त्याचा इजा पोहोचते, आपल्या बॉडीवर सुद्धा पडत असतं ते. तर आता या केसमध्ये जर बघितलं तर या सूटचा वापर केल्यानंतर या औषधाचा आपल्यावर काही परिणाम होणार नाहीये, म्हणजे शेतकरी बांधवांसाठी चांगला आहे. डिसेंबर 2024 मध्ये कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यातक बनलेला आहे? तर जगात सगळ्यात जास्त स्मार्टफोन निर्यात केले जातात चीनमधून. दुसऱ्या क्रमांकावर आहे व्हिएतनाम. मित्रांनो, कोणता देश? तर व्हिएतनाम. आता व्हिएतनामला आपण काय दिलेलं आहे, काय निर्यात केलेले संरक्षणाविषयी हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे मित्रांनो आता भारत. तर जगातील तिसरा सगळ्यात मोठा स्मार्टफोनचा निर्यातक देश कोणता बनलेला आहे? भारत. पहिल्या क्रमांकावर चीन, दुसऱ्यावर व्हिएतनाम, तिसऱ्यावर भारत. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचे. भारत 2019 मध्ये स्मार्टफोन निर्यातीच्या बाबतीत 23व्या क्रमांकावर होता, आता डायरेक्ट तिसऱ्या स्पॉटवर येऊन पोहोचलेला आहे. बघा 10वा क्वेश्चन, INS निर्देशक नावाचं जहाज जे त्याचं अलीकडे अनावरण करण्यात आलेलं आहे आणि त्याचं अनावरण कुठे झालं तर विशाखापट्टणम या ठिकाणी झालेलं आहे. तर हे जहाज कोणत्या शिपयार्ड कंपनीने बनवलेलं आहे हे तुम्हाला सांगायचंय. तर बघितलं तर हे जे जहाज आहे INS निर्देशक तर हे ग्रेस नावाच्या कंपनीने बनवलं, ज्याचा फुल फॉर्म आहे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स. ही कंपनी जी आहे मित्रांनो ती बंगालमध्ये आपल्याला बघायला मिळते, पश्चिम बंगालमध्ये गार्डन रिच शिप बिल्डर्स ही कंपनी आहे. ठीक आहे, तर या कंपनीने जर बघितलं तर INS निर्देशक नावाचं जहाज जे आहे ते बनवलेलं आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, आपण सर्वेक्षण विषयक जहाज जे आहे समुद्राचा सर्वे वगैरे करण्यासाठी बनवत आहोत आणि त्या सर्वेक्षण जहाजामधलं हे दुसरं जहाज आहे सेकंड. पहिल्या जहाजाचं नावच होतं INS सर्वेक्षण, दुसऱ्याचं आहे INS निर्देशक. ठीक आहे, तर हे नावं तुम्हाला लक्षात ठेवायची, परीक्षेमध्ये विचारली जाते. तर गार्डन रिच शिप बिल्डर्स कुठं आहे? तर कोलकाता या ठिकाणी आहे. त्यानंतर 11वा क्वेश्चन आहे, दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले? तर रोहन जेटली. नाव लक्षात ठेवा फक्त, इतकं इम्पॉर्टंट नाही पण लक्षात असू द्या. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनची स्थापना 1934 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर बघा 12वा क्वेश्चन, 100 पेक्षा कमी चेंडूत कसोटी शतक झळकावणारी पहिली आणि एकमेव महिला क्रिकेटपटू कोण आहे? तर नेट सॅवर ब्रंट ही इंग्लंडची खेळाडू आहे. ठीक आहे, आपल्याला प्रश्न पण तोच होता, कोणत्या देशाची खेळाडू आहे? नेट सॅवर ब्रंट. तर ही मित्रांनो इंग्लंडची खेळाडू आहे. हिने 196 चेंडू मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये शतक जे आहे ते झळकवलेलं आहे. आता 2 टेस्ट क्वेश्चन. 1 जानेवारी 2025 पासून मध्य प्रदेश मधील कोणत्या शहरात भिकाऱ्यांना भिक्षा देणं हा गुन्हा ठरणार आहे? आणि त्याचबरोबर वन नेशन वन इलेक्शन साठी कोणती समिती स्थापन करण्यात आलेली, कुणाच्या अध्यक्षतेखाली? आणि त्याचबरोबर कंबाईन विजेता बॅचचे लाईव्ह लेक्चर सुरू आहे बघा.
लाईव्ह लेक्चर सुरू आहे तर त्याचा फायदा घ्या सगळ्यांनी. त्याचबरोबर अभ्यास मित्राच्या नोट्स आहे, क्लास नोट्स, त्या तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये त्याचा वापर करून जास्तीत जास्त मार्क मिळवू शकता. त्याचबरोबर कंबाईन यशवंत बॅच सुरू केलेली आपण 4 मंथसाठी, तर तिचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर कंबाईन पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे. त्याचबरोबर फाउंडेशन बॅच आहे कंबाईन राज्यसेवेसाठी. त्याचबरोबर सरळ सेवा, रेल्वे भरती, पोलीस भरती यासाठी सुद्धा आपल्याकडे बॅचेस आहे. तर बघा मित्रांनो, हे आपला अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन ते तुम्ही डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, इंस्टाच्या पेजला फॉलो करू शकता. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथे संपतं. लेक्चर जर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आता, आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.